हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर तुम्हाला माहिती आहे का, आयुष्यानं मला एक गोष्ट हळू-हळू शिकवत चाललंय, की ना प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेल असं नाही. तर काही उत्तर ना वेळ देतो. लाइक आपल्याला ना काही अनुभव असं गप्प राहून शिकवतात. आणि कधी-कधी तर मला असं वाटतं, की हे सगळं माझ्या बाबतीत का घडतंय? पण नंतर असंही कळतं, की प्रत्येक अडचण आपल्याला मोडायला नाही, तर आतून असं मजबूत करायला, अजून स्ट्राँग बनायला लावतं. दररोज आनंदी राहणं शक्य नसतं, पण काही-काही दिवस ना असं मन जड असतं आणि काही दिवस तर प्रश्न जास्त असतात. बरं असो, काय होतं काय माहिती मला कधी-कधी फारच विचार यायला लागतात. जाऊ द्या, आपण आपल्या व्लॉगिंगकडे लक्ष देऊयात. तर सकाळी मी मॉर्निंगमध्ये नाश्त्याला केला होता ढोकळा आणि आज बाय द वे खूप लेट झालेलं मला. सो मला असं बाहेर उभं राहावं लागलं. म्हणजे असं काही नव्हतं, की मॅम मला घेत नव्हत्या, बट ॲक्चुअली माझी हिंमत नव्हती होत. खूप उशीर झालेला आणि यार ती फिलिंग इतकी वियर्ड असते, की लाइक आपण इतकं पंक्च्युअल आहे, बट लेट झालेलं. पण नंतर मग असं पण वाटतं, की टीचर लोकं जास्त बोलत नाही, कारण रेग्युलर असतो आपण. मग तेही जरा समजून घेतं, की ठीक आहे यार, रेग्युलर आहे, काय बोलणार आहे जास्त. मग ती वाली फिलिंग मग चांगली असते. आणि आता हे त्यांनाच रिलेट होणार, जे माझ्यासारखे रोज कॉलेजला जातात, मीन्स रेग्युलर स्टुडंट्स. बरं, त्यानंतर मस्त जेवण वगैरे करून आम्ही गेलो प्रॅक्टिकलला. आज प्रॅक्टिकल होतं आणि मग प्रॅक्टिकल परफॉर्म करायचं होतं. सो ते केलेलं. थोडंसं काइंड ऑफ बोर होतं, बट ठीक आहे. आणि त्यानंतर मग मी घरी यायला निघाले आणि मग जॉबला गेलेले. बस मग मी नंतर रेकॉर्ड नाही केलेलं, झोपून घेतलेलं, कारण खूप थकलेले. भेटूयात उद्याच्या व्लॉगला. बाय बाय, गुड नाईट.